गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो. आपण लास्ट लेक्चरला पाठ्यघटकाचं संपूर्ण वाचन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो होता ऑन सेइंग प्लीज, क्रॉस सेक्शन नंबर 2. नाउ टुडे we are going to focus on ब्रेनस्टॉर्मिंग. तुम्ही पुस्तकातला जो भाग आहे पेज नंबर 19 त्याच्यावर फोकस करा. त्या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग हा जो भाग आहे हा तुम्हाला अधिक सरावासाठी उपयुक्त आहे, त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. तर त्या ठिकाणी पहिला जो भाग आहे A1 ॲक्टिव्हिटी भागातला फर्स्ट पार्ट जो आहे मी वाचन करतो. फ्रॉम ग्रुप्स अँड फॉर्म ग्रुप तयार करा अगोदर अँड एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल्स. आणि खालील शब्द तुम्ही एक्झाम्पल देऊन वाक्यात त्याचा उपयोग करून स्पष्ट करा. देन यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर. आय विल सजेस्ट यू जस्ट नाउ. Okay, my friend, I have written already 3 words here which are there in our book. The first word is humility. पहिला शब्द कोणता आहे? ह्युमिलिटी. म्हणजे थोडक्यात विनम्रता. थोडक्यात त्याला पहिला शब्द कोणता आहे? मॉडेस्टी. ओके. आता वाक्य कसं राहील? वन शुड behave with another, behave with humility in any time. एखाद्या व्यक्तीने इतरांसोबत नेहमी नम्रपणे वागलं पाहिजे. आता हे झालं त्याचं वाक्यात उपयोग. त्यानंतर दुसरा शब्द आहे सेल्फ इस्टीम. कोणता शब्द आहे? सेल्फ इस्टीम मीन्स सेल्फ रिस्पेक्ट. ही शुड हॅव अ सेल्फ इस्टीम टू हिमसेल्फ. हे लिखाण तुम्हाला करायचं आहे नोटबुकमध्ये मित्रांनो. हे काय करायचं लिखाण तुम्हाला नोटबुकमध्ये करायचं आहे. ही शुड हॅव अ सेल्फ इस्टीम टू हिमसेल्फ. त्याच्या स्वतःबद्दल एक काय पाहिजे? एक आत्मसन्मान पाहिजे. स्वतःबद्दल एक स्वाभिमान पाहिजे थोडक्यात. त्यानंतर तिसरा शब्द आहे ग्रॅटिट्यूड. मीन्स फिलिंग having respect or gratefulness. अशी भावना स्वतःबद्दल काय पाहिजे? फिलिंग हॅव्हिंग ग्रेटफुलनेस. अशी भावना की इतरांबद्दल म्हणा किंवा स्वतःबद्दल म्हणा काय पाहिजे? एक ग्रॅटिट्यूड पाहिजे किंवा एक सन्मान दिला गेला पाहिजे समोरच्या व्यक्तीला. याचा या शब्दाचा अर्थ. राम हॅव अ ग्रॅटिट्यूड विथ रोहन. काही वाक्य मी थोडक्यात दिलेत. नंतर मग काही वाक्य मी तुम्हाला वाचून सांगतो, त्याचा पर्याय शब्दही सांगतो की जेणेकरून तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्या वाक्यांचा त्या शब्दांचा वापर करा. ओके. मी तुम्हाला एक उदाहरण दाखल काही 3 शब्दांचा वाक्यात उपयोग करून दाखवलेला आहे. ओके माय फ्रेंड्स. आता पहा काही शब्द आहे. कोर्टसी, सौजन्याने वागणे. बिहेव, गुड बिहेव विथ अदर पर्सन. त्या कोर्टसीचा अर्थ काय? गुड बिहेविंग ऑफ अदर पर्सन. सौजन्याने वागणं. ते वाक्य तयार करा. त्यानंतर पुढचा शब्द आहे जनरॉसिटी. मीन्स ग्रेटनेस ऑफ वन्स हार्ट. एखाद्या व्यक्तीचं मन मोठं असणं. जनरॉसिटी म्हणजे काय?
एखाद्याचं मन मोठं असणं, त्या शब्दाचा वाक्यात वापर करायचा आणि तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे, वहीत लिहायचं आहे. त्यानंतर सिम्पथी म्हणजे हॅव्हिंग लाईकनेस और केअरफुलनेस अबाउट वन्स और अदर पर्सन, एखाद्या व्यक्तीबद्दल असलेली सहानुभूती, त्यांची काळजी वाटणे म्हणजे सिंपती वाटणे आहे. ओके, सहानुभूती करणे, त्या शब्दाचा वापर तुम्हाला त्या वाक्यात करायचा. आणि एक शब्द आहे शेवटचा, एम्पथी मीन्स ॲबिलिटी टू गाईड अँड अंडरस्टँड सम वर्ड्स अबाउट द पर्सन और द फिलिंग, एखाद्या व्यक्तीबद्दल शब्दशः असलेली भावना ते शब्दात तुम्हाला मांडायचं आहे. तर अशा प्रकारचं आहे A1 भागातला पहिल्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायचे शब्दांबद्दलची. ओके माय फ्रेंड्स, ते नोट डाऊन करा. नंतर सेकंड जो भाग आहे, सेकंड पार्ट त्याचा A1 मधला सेकंड, तो आहे एक रायटिंग स्किल संबंधी आहे. मी ते वाचन करतो. हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक. तुम्हाला डिस्कशन करता येईल आणि पण यू कॅन थिंक, तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू शकता. आता तो टॉपिक आहे द नीड ऑफ सॉफ्ट स्किल. नीड ऑफ सॉफ्ट स्किल ॲट वर्क place, at workplace. The need of soft skills at workplace. Now use the following points. तर तुम्हाला या विषयावर काही लिखाण करायचं आहे आणि खालील मुद्द्यांच्या आधारे ते लिहायचं आहे. आता त्या ठिकाणी मुद्दे आहेत रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन, वे ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स, क्रिएटिंग एबिलिटीज आणि इमोशनल इंटेलिजन्स. आता या ठिकाणी हा जो विषय आहे, हा विषय तुम्हाला अगोदर समजायला पाहिजे. द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी आपण इतरांशी कसं बोलतो, सॉफ्ट स्किल आहेत त्याचा वापर करतो, आपले व्यवहार, आपल्या बोलण्याची पद्धती, मॅनर्स, ते कशी वापरायचे त्याच्यावर लिखाण तुम्हाला करायचं आहे. अँड वी हॅव सम पॉइंट्स रिगार्डिंग टू दिस सब्जेक्ट और दिस पॉइंट. ओके, रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन मस्ट बी सॉफ्ट, मस्ट बी ॲक्युरेट, मस्ट बी appropriate with the place or with the condition. Then way of interacting with others, how one should interact or talk with other person by using smile or by using good words. Okay, you can use. Then creative abilities. If you want to do good work or you want एखाद्या व्यक्तीला चांगलं काम करून घ्यायचं असेल तर कशी कशी ते वाक्य वापरायचे याच्याबद्दल काही वाक्य तुम्हाला लिहायचे. तशा प्रकारचे 8-10 ओळीचे लिखाण तुम्हाला या विषयावर करायचं आहे मित्रांनो, ॲज अ टास्क, ॲज अ होमवर्क म्हणून. ओके, आपल्या भावाच्या बहिणीची मदत घ्या, नेटचा वापर करा वाटल्यास तर त्याच्याबद्दल काही लिखाण भेटतं का आणि ते लिहा. ओके, त्यानंतर मग सेकंड पार्ट जो आहे A2, ती ऍक्टिव्हिटी पहिली जी आहे ती आहे मला वाटतं ट्रू और फॉल्स. रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. खालील वाक्य वाचा आणि खालील जे स्टेटमेंट्स आहेत त्या ट्रू आहेत, खरे आहेत की खोटे आहेत ते सांगायचं आहे. आता पहा, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स, आणि चुकीची स्टेटमेंट काय करा, करेक्ट करा आणि ती पुन्हा लिहा. हे तुम्हाला लिहायचं आहे. पहिली वाक्य आहे बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ. बिटर म्हणजे कटू अनुभव, कटू समस्या. इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व बाय स्वीट वर्ड्स. चांगल्या मधुर शब्दांनी ते प्रॉब्लेम
सॉल्व केले जाऊ शकतात. तुम्हाला समजलं असेल की हे स्टेटमेंट चुकीची आहे की बरोबर आहे. देन ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटिल कोर्टसी. मोठे मोठे वार, युद्ध हे काही लहानशा सौजन्याने सुद्धा दूर केले जाऊ शकतात, टाळले जाऊ शकतात. हे विधान चूक आहे की बरोबर आहे? ॲब्सोल्युटली राईट, ट्रू. देन सी, ऑब्झर्व ऑफ एटिकेट इन अ नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट. नॉर्मल सिच्युएशनमध्ये जर आपण एटिकेट वापरले, त्याच्याबद्दल आपण तो ऑब्झर्व केलं, ती अतिशय महत्त्वाचं आहे. बट मोर इम्पॉर्टंट इज देअर ऑब्झर्वन्स व्हेन द सिच्युएशन इज ॲडव्हर्स. परंतु असे आणखी जर एखादी सिच्युएशन कशी असेल, अगदी टफ असेल, क्रिटिकल असेल, त्यावेळेस जर ऑब्झर्वेशन अगदी योग्य असेल, संयम असेल, तर त्यावेळेस संयम ठेवणं आवश्यक असतं. तर हे विधान हे काय आहे? ट्रू आहे. नंतर मग डी, वर्ड्स लाईक प्लीज असे काही शब्द आहेत, प्लीज आणि थँक्यू, हेल्प अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ. या पॅसेजमध्ये सुद्धा एक वर्ड्स वापरले आहेत आणि आपल्या जीवनात सुद्धा हे वर्ड्स आपण ऐकतो आणि हे शब्द आपल्या जीवनाला काय करतात? अनइझी करतात. कंटाळवाणं करतात का जीवन? नाही. म्हणजे या ठिकाणी हे स्टेटमेंट काय आहे? फाल्स आहे. महिला करेक्ट करण्यासाठी अनइझी ऐवजी फक्त इझी करा, म्हणजे वाक्य काय झालं? करेक्ट स्टेटमेंट झाली. त्यानंतर मग शेवटचं वाक्य, द लॉ परमिट एनीबडी टू यूज व्हायलन्स. कायदा प्रत्येकाला व्हायलन्स किंवा विध्वंस करायला परमिट करतो का? तुम्ही मारामारी करा. इफ अनदर पर्सन इज डिसकोर्टिस, तर एखादा व्यक्ती, समोरचा व्यक्ती जर असभ्य वागला, त्याने व्यवस्थित बोलला नाही, तर कायदा म्हणतो का आपल्याला? नाही. ओके, दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. ओके माय फ्रेंड्स, राईट डाऊन that words, that statements, whether they are true or false. I think you mean. Now, select the most, आता सेकंड पार्ट आहे. Select the most appropriate sentences which suggest the theme of the essay. आता या ठिकाणी आपला जो एसे आहे, आपण जो पाठ्यघटक अभ्यासलेला आहे, तर असे कोणते वाक्य आहेत की जे वाक्य या पाठ्यघटकाचं थीम सांगतात, पाठ्यघटकाबद्दलची माहिती सांगतात. खरंच तो पाठ्यघटक या वाक्याशी निगडीत आहे. मित्रांनो, असे 4 वाक्य आहेत. पहिले हे वाक्य, द एसे टेल्स अस अबाउट कोर्टसी, सिव्हिलिटी, मोरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. आता हा जो एसे आहे आपल्याला कशाबद्दल सांगतो? सौजन्याबद्दल सांगतो. एक नैतिकता आहे, सिव्हिलिटी आहे, मानवतावाद आहे, याच्याबद्दल सांगतो. मोरॅलिटी आहे, नैतिकतेबद्दल सांगतो. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या याच्याबद्दल सांगतो. आणि स्वतःला कंट्रोल कसं करायचं याच्याबद्दल सांगतो. काय थीम? राईट आहे. हे विधान ॲप्रोप्रिएट आहे, म्हणजे हे चालेल. तो फक्त ॲप्रोप्रिएट विधान बाहेर काढायचे, ते लिहा वाटले असतं. नंतर मग द एसे एक्सप्लोर्स द डिफिकल्टी दॅट कॅन बी इन्कर्ड बाय एनी इंडिव्हिज्युअल व्हेन डिलिंग विथ द पब्लिक. हा जो एसे आहे हा काय दाखवतो? काय सांगतो? की एखादा व्यक्ती बाहेर समाजात अगदी वाईटपणे वागला आणि तो वाईटच वागत जातो, त्याचं वाईट वागण्याचं प्रमाण कमी कमी होत नाही, याच्याबद्दल सांगतो एसे नाही. म्हणजे हे थीम या पॅसेजचं नाही. सी भाग, वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाउट हॅव्हिंग टू लोअर देमसेल्फ टू द लेवल ऑफ द प्रिवाइस ऑफेंडर. आता या ठिकाणी काय म्हटलंय? वन कॅन कीप वन्स पीस. एखाद्या व्यक्तीने आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. जर समोरचा व्यक्ती कसाही वागला, वाक्याचा अर्थ काय? समोरचा व्यक्ती, हल्ला करणारा व्यक्ती, ऑफेंडर म्हणजे काय? हल्ला करणारा, कसाही वागला, त्याने जर डोकं शांत ठेवलं, त्या समस्येला तोंड दिलं, तर ती समस्या उद्भवणार नाही. आय थिंक दिस इज ऑल्सो थीम. हे वाक्य ॲप्रोप्रिएट वाक्य आहे. ओके, मेन्शन. अँड लास्ट सेंटेन्स, पीपल विथ लो इस्टीम, सेल्फ इस्टीम आर जनरली डिफिकल्ट टू वर्क विथ
अँड दे लुक डाऊन अपॉन अदर्स टू गेट अ फिलिंग ऑफ सुपेरिटी. असे लोक ज्यांच्या मनात आत्मसन्मान नसतो, कमी आत्मसन्मान असतो, हॅव्हिंग टू लोअर देमसेल्फ, स्वतःबद्दल असतो, इतरांबद्दल असतो आत्मसन्मान. द लेव्हल ऑफ द डिव्हाइस ऑफ लुक डाऊन अपॉन अदर्स टू गेट अ फिलिंग ऑफ सुपेरिटी. आणि आपल्यापेक्षा बाकीचे सुपर आहेत किंवा आपण इतरांपेक्षा सुपर आहोत अशी जी भावना असते, याच्याबद्दलचा हा पॅसेज आहे का? नाही. तर हे स्टेटमेंट ॲप्रोप्रिएट नाही. तर असे हे 4पैकी 2 ॲप्रोप्रिएट आहेत आणि 2 ॲप्रोप्रिएट नाहीत, इनॲप्रोप्रिएट आहेत. नंतर सेकंड भाग जो आहे, फाइंड द रिझन्स फॉर द लिस्टमॅन्स अनसिव्हिलाइज बिहेवियर. आता तुम्हाला पाठ्यघटकातून काय शोधायचं आहे? सेकंड पार्टचा ए भाग, थर्ड पार्टचा ए भाग काय म्हटलं? फाइंड द रिझन्स फॉर द लिपमॅन्स अनसिव्हिलाइज बिहेवियर. तो लिपमॅन, मला वाटतं आपण सॉल्व्ह केलं ॲक्टिव्हिटीमध्ये, लिपमॅन त्या दुसऱ्या माणसासोबत असभ्यपणे का वागला याचं रिझन शोधा. त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्याच पॅसेजमध्ये हा उल्लेख आहे, ते रिझन लिहायचं या ठिकाणी ॲन्सर म्हणून. नंतर बी भाग जो आहे, लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर. असे काही लोक आहेत त्या ठिकाणी मेन्शन केलेले त्या चार्टमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये. अँड मेड द पॅसेंजर रूड अँड इल मॅनर्ड. त्यांना त्या पॅसेंजरला कशा प्रकारे रूड केलं त्यांनी, म्हणजे उद्धटपणे वागवायला प्रेरित केलं. तर ते तुम्हाला हाऊसमेड, हाऊस, नंतर वाईफ, नंतर उल्लेख कुणाचा आहे? हजबंडचा आहे. नंतर पॅसेंजरचा उल्लेख आहे, पुन्हा लेटमॅन, नंतर पॅसेंजर. ओके, अशा प्रकारचं तो पॅसेज किंवा ते तक्ते पूर्ण करायचं आहे. आणि शेवटचा जो भाग आहे अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी, गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन अवर डेली लाईफ. काय म्हटलंय? डेली लाईफमध्ये गुड मॅनर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. फॉर मेकिंग अवर सोशल कॉन्टॅक्ट्स मोर कोऑपरेटिव्ह अँड फ्रेंडली. आपल्याला सामाजिकता जर जपायची असेल, सौजन्याने वागायचं असेल, तर मॅनर्स असणं आवश्यक आहे. इलस्ट्रेट द बिहेवियर ऑफ द पोलाइट कंडक्टर. या ठिकाणी कंडक्टरचं एक पॅसेजमध्ये उल्लेख केला आपण. ते कंडक्टर इतरांशी कसा वागलेला आहे त्यांचा उल्लेख आहे. मला वाटतं पेज नंबर 17 वर तुम्हाला त्या पॅसेज, खालच्या पॅसेजमध्ये तुम्हाला सगळी माहिती कोण कसं वागलं त्या ठिकाणी पाहायला भेटेल. विथ डिफरंट पीपल इन व्हेरियस सिच्युएशन. आता पहा, या ठिकाणी सिच्युएशन दिलेली आहे आणि बिहेवियर म्हणजे तो कसा वागलेला आहे. त्याच्याबद्दल रकान्यात माहिती दिली. पहिले त्यांनी दिले, द रायटर सेन्सिटिव्ह टू वॉज स्टॅम्प्ड ऑन. त्या लेखकाचा पायाचे बूट किंवा अंगठा जोरात त्याच्या इतराच्या बुटाने दाबला जातो, तेव्हा त्रास होतो. आणि पहा, कंडक्टर काय म्हणतो मग? द कंडक्टर सेड सॉरी विथ अँड ॲपॉलॉजी अँड कोर्टसी. द कंडक्टर त्याला सॉरी म्हणतो. त्या ठिकाणी उल्लेख आहे. आता पहा पुढे मग 2 नंबर पहा. इन द रेनी सीझन डिलिंग विथ पीपल. जर त्या प्रवास करत असताना जर पाऊस आला तर तो कंडक्टर त्या कस्टमर किंवा त्या प्रवाशांना, पॅसेंजर्सला कसं डील करतो, त्या ठिकाणी वाक्य, ते शब्द हे ते लिहायचे त्या ठिकाणी. त्यानंतर मग डिलिंग विथ ओल्ड पीपल. म्हाताऱ्या लोकांशी कसं वागतो ते त्याची बिहेवियर द्यायचे. ओल्ड पीपल. नंतर मग पुढचा व्यक्ती कोण आहे? चिल्ड्रन. लहान मुलांशी कसं वागतं त्या ठिकाणी त्यांनी दिलं आहे, त्याचा उल्लेख करायचा. त्यानंतर डिलिंग विथ यंग पीपल. तरुण लोकांशी कसं वागतो तो उल्लेख करायचा. आणि डिलिंग विथ अ ब्लाइंड मॅन. म्हाताऱ्या व्यक्तीशी कसं डील करतो, कसं वागतो, त्याचाही उल्लेख केलेला आहे. ओके माय फ्रेंड्स, ते तुम्हाला लिखाण करायचं आहे. ओके, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ अन ॲक्टिव्हिटी. तो एक सुद्धा ॲक्टिव्हिटीचाच भाग आहे मित्रांनो. त्यानंतर मग व्ही भाग आहे, डिस्कस
and write the impact of good temper and kindness on the society in light of the good manner कंडक्टरच्या मतानुसार आपण गुड मॅनर संयम कसा वापरायचा आणि कसं वागायचं याच्याबद्दल लिखाण करायचं आहे. त्यानंतर मग मॉडेस्ट कॉलिंग कॅन बी मेड डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग एक्सप्लेन द स्टेटमेंट एक्झाम्पल. या वाक्याचं तुम्हाला उदाहरणाचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर काही ॲक्टिव्हिटी आहेत की ज्या तुम्ही घरी पण सॉल्व करू शकता बाकीच्या. ओके माय फ्रेंड्स. नंतर मग फाइंड आउट द वर्ड्स इन कॉलम बी विथ कलेक्ट विथ द वर्ड्स कॉलम ए. आता या ठिकाणी काही शब्द असे असतात, आपण काल परवा मला वाटतं तुम्हाला मी दिलंय. या ठिकाणी पहा, वाईल्ड ॲनिमल, सोशल जस्टिस असे शब्द आहेत. 2 शब्द समूह तयार होतो कंपाऊंड वर्ड्स. तर ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्यानंतर मग लर्निंग कलेक्शन इज इसेन्शियल फॉर मेकिंग युअर इंग्लिश साऊंड फ्लुएंट अँड नॅचरल. मेक कलेक्शन अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स. ओके, काही भाग असा आहे. नंतर पुढील भागाचं आपण सविस्तर वर्णन वाटल्यास तर नेक्स्ट लेक्चरला घेऊ, जेणेकरून तुम्हाला पेज नंबर 22चं अध्ययन करता येईल. मित्रांनो, पुस्तकाचाही वापर करणं अतिशय आवश्यक आहे. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला पेज नंबर 22चा अभ्यास करू. आणि कृपया करून नोटबुकमध्ये याचा उल्लेख करा. लिखाण चालू ठेवा. ॲक्टिव्हिटी असतील तर त्याचे लिखाण चालू ठेवा मित्रांनो. ओके, डोंट बी लेट होऊ नका. डोंट बी लेझी आणि आळस अजिबात करू नका. ओके माय फ्रेंड्स, गुड डे.